एलटीटी बल्लारशाह रेल्वेला शेगाव येथे थांबा मंजूर. खामगाव जालना रेल्वे मार्गाची ही गोड बातमी लवकरच मिळणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट. बुलढाणा संतनगरी शेगाव रेल्वे मार्गाने नियमित धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या एलटीटी बल्लारशाह एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मंजुरी केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले. तर खामगाव जालना रेल्वे मार्गासंदर्भात गोड बातमी लवकरच देऊ असे सूचक वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी चर्चेदरम्यान केले. त्यामुळे खामगाव जालना रेल्वे मार्गाबद्दल केंद्र सरकारची सकारात्मकता दिसून आली. या रेल्वे मार्गासंदर्भात अंतिम मंजुरातीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव येथे दररोज देशभरातून लाखो भाविक येत असतात. शेगाव रेल्वे मार्गावरील नियमित धावणाऱ्या एलटीटी बल्लारशाह एक्सप्रेससह इतर 3 सुपरफास्ट एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन केली होती. त्यातील एलटीटी बल्लारशाह एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने थांबा मंजूर करण्यात आलाय. 27 मार्चला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन बल्लारशाह एक्सप्रेसला थांबा दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहे. याचवेळी खामगाव जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करत असताना त्यांनी रेल्वे मंत्रालय या रेल्वे मार्गासंदर्भात वेगाने काम करत असून लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देऊ असे सूचक विधान त्यांनी केले आहे. खामगाव जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवल्याने खामगाव जालना रेल्वे मार्गासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गाबद्दल विस्तृत चर्चाही यावेळी मंत्री महोदयांसोबत केली. इंग्रज काळापासून हा रेल्वे महामार्ग प्रलंबित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगाव येथे झालेल्या जाहीर सभेत हा रेल्वे मार्ग करण्याचे आश्वासन बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला दिले असल्याचे सांगून या रेल्वे मार्गामुळे मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे जोडल्या जाणार आहे. हा रेल्वे महामार्ग व्हावा ही जिल्ह्यातील नागरिकांची जनभावना आहे असेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चेत सांगितले. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दर्शविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरात मिळण्याची शक्यता आहे. सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा.